सन्मानित फिरोज भाई अशोक गिरोळे खाली बोला. विषय क्रमांक 9 चालू होईल. एकदा बटन दाबा, चालू होईल. माईक चालू चालू एकदा बटन दाबा, एकदा बटन दाबा. माईक बघा, आपण जागेवर बसून बोला, आपण जागेवर बसून बोला. मान्य महापौर साहेब, संधी दिली तुम्ही खाली बसा. मान्य महापौर साहेब, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेबांच्या काळात 80 कोटी पास झाली होती. नाही नाही नाही, त्याने स्थगिती उद्धव ठाकरे साहेबांना स्थगिती दिली, स्थगिती उद्धव ठाकरे साहेबांना स्थगिती दिली होती. उद्धव ठाकरे साहेबांना स्थगिती दिली, स्थगिती उद्धव ठाकरे साहेबांना स्थगिती दिली. संत बसू संत ठराव घ्यायचे का नाही घ्यायचा? उद्धव ठाकरे साहेबांनी स्थगिती दिली होती आणि चला विषय क्रमांक 9. उद्धव ठाकरे साहेबांनी या योजनेला स्थगिती दिली होती आणि त्याला 1 रुपया सुद्धा दिली योजनेला. माईक बंद करा, तुम्ही खाली बसा. विषय क्रमांक 9 सुरू झालेला आहे. चला मान्य महापौर साहेब, जोपर्यंत उद्धव साहेबांचं अभिनंदन होत नाही तोपर्यंत सभा चालू झाली नाही. मान्य महापौर साहेब, मान्य महापौर साहेब, मान्य महापौर साहेब, सन्माननीय गणेश लोखंडे साहेब, मला कारवाईस भाग पाडू नका. तुम्हाला शेवटचं सांगतो मी आता. चला सन्मान कारवाई करून कधीच नाही, आता तुम्ही भाग करू नका. चला चला आलेले आहे. मी माननीय आयुक्त साहेब असतील, सर्व यांनी अतिशय चांगलं काम त्या ठिकाणी गेलं. मान्य आयुक्त साहेबांचं मी अभिनंदन करतो. या ठिकाणी त्यांनी चांगलं भूमिका घेऊन बसू सर अण्णाचा या ठिकाणी पुतळा बसवायचं काम त्यांनी केलेलं आहे. तसंच मान्य महापौर साहेब, अम्बेडकर चौकामध्ये नहीं होगा. आप ये जो बात कर रहे जगह पे बैठ के बात कर रहे हो ना, बसवेश्वर विषय बदली तो सुरू करिए. अरे मान्य महापौर साहेब, महापौर तुम्ही काय करा, मी पीठासन अधिकारी सतत प्रमुख करायची की नाही. नगर सचिव 40 सन्माननीय गटनेते गणेश लोखंडे, सन्माननीय सदस्य सचिन गायरे. नाही असं नाही होणार, असं नाही होणार, असं नाही होणार. कारवाई करा, 40 प्रमाणे कारवाई करा. नाही होणार. चला बिगर साहेब बोला तुम्ही. विषय क्रमांक 9 संत बसवेश्वरांचा पुतळा बसवण्याबाबत. संत बसवेश्वरांचा पुतळा बसवण्याबाबत. चला चला तुम्ही हात लगाना नाही, हात लगाना पडेगा. 40 प्रमाणे कारवाई करावं नाही, हे ऐकून घेणार नाही. तुम्ही 40 प्रमाणे कारवाई एक तर्फा नाही करा. तुम्ही पहिले ठरव करायला पाहिजे होतं. नाही होणार. चला आम्ही तुमच्या साहेब विषय करत नाही. संत बसवेश्वरांचा पुतळा बसवेश्वरांच्या पुतळ्याचा ठराव थांबू का? तुमच्या बोलण्यामुळे बसवेश्वरांच्या पुतळ्याचा ठराव थांबू का? संत बसवेश्वरांच्या पुतळ्याचा ठराव थांबू का? सन्माननीय सदस्य सचिन गायरे, तुम्ही जागा व्हा. हा ठराव मी थांबवणार नाही. विषय क्रमांक 9 मी थांबवणार नाही. आणि तुम्ही मी ऐकून घेणार नाही. चला आम्ही तुमच्या साहेब, चला सुरू करा. नाही दमनशाही नाही करत आहे. तुम्ही समजा काय सांगतो. माईक चालू करा, तो त्यांचा माईक चालू करा. मान्य महापौर संत बसवेश्वरांचा बाबतीत सन्मान्य सदस्य महिला साहेब श्रीकांतताई वाडकर, संत बसवेश्वरांच्या विषय क्रमांक 9 वर आपले मत मांडा. आपण मान्य महापौर
उद्धव साहेब संत बसवेश्वरांपेक्षा मोठे आहेत असं म्हणायचं होतं तुम्हाला. नाही होणार. ऐकून गेले नाही. आता तुम्ही जागेवर बसले ना, ऐकून गेले तुम्ही जागेवर बसा ना. तुम्ही वेळमध्ये येऊन बसा. नगरसचिव साहेब 40 प्रमाणे तुम्ही 40 प्रमाणे कारवाई करा. नाही होणार अशी सभा नाही चालू. अशी सभा नाही होणार. 40 प्रमाणे कारवाई चालू करावी लागेल. तुम्हाला त्या सदस्यांचं ऐकायचं नाही होतं. नाही पण तुम्ही जागा बसून बोला. इथं बोलू नका. माईक बंद करून तुम्ही इथे बोलू नका. 40 विषय क्रमांक पत्रिका नाही. 2020 महानगरपालिकेमध्ये महाराष्ट्र महानगरपालिका प्रकरण 2 प्रमाणे पालिका सदस्यास सभेमध्ये गडबड केल्याप्रकरणी निघून जाण्याचा आदेश देण्याचा अधिकार. याप्रमाणे 6 सदस्य सन्मान्य गणेश लोखंडे, सन्मान्य रशीद बाबू, सन्मान्य सचिन खैरे, सन्मान्य सोनेताई, सन्मान्य कोळेताई यांना मी सभागृहातून निघून जाण्याचा आदेश देतो. चला आम्ही मुलं साहेब निवडून नाही होणार नाही त्याच्यात काही. सभागृहातून निघून जायचा आदेश देतो. काय तुम्ही कायदा म्हणून ना महाराष्ट्र महानगरपालिका नाही. सभागृहातून निघून जातो. नाही नाही ऐकणार मी. तुम्ही जागा बसून नाही ऐकणार नाही. निलंबित करा ना. निलंबित सभागृहातून निघून सन्मान्य आम्ही बोलतो सर विषय क्रमांक नाही सचिन आता नाही ऐकलं. मी तुमचं ऐकून घेतलं. तुम्ही चला बाहेर चला. सन्मान्य सदस्य आधी सुरक्षा विभाग 2 प्रमाणे कारवाई करा. लगेच कारवाई करा. लगेच कारवाई करा. 2 प्रमाणे कारवाई करा. चला कारवाई करा. सन्मान्य सदस्य आम्ही तुम्ही सभागृहातून नाही काही ऐकणार नाही. काय बरोबर घेतले तुम्ही नगर सचिव तुम्हाला मी सांगितलं ना. 1 मिनिटात सांगतो. सुरक्षा विभागाला महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम प्रकरण 2 मधलं 2 पालिका सदस्याला सभागृहातून निघून देण्याचे आदेश मी 6 सदस्यांना सांगितलेले. खुद्द त्यांना सभागृहात आहे. चला सन्मान्य सदस्य विषय क्रमांक 2 वर आपण चला या प्रकारे आणि असं 2020 मध्ये खाली बसा राजूभाऊ. बाबासाहेब आंबेडकरांचा 11 फुटाचा पुतळा बसवण्यात यावा यासाठी महानगरपालिकेमध्ये मान्य आयुक्त सभागृहामध्ये विषय क्रमांक 2 वर बोलायला
सन्माननीय बाबासाहेब काही काही मी तुम्हाला सभागृहातून बाहेर यायला सांगितलं. सन्माननीय अमित देशमुख साहेब हा ठरावाचा एंड होता ना, तुम्ही तुमचं ऑडिशन मांडा तर त्याने ठरावावर तुम्हाला दर्शन विचारायचं. तुम्ही विरोधी पक्ष नाही, विरोधी पक्ष नाही इकडे बसले. सभागृहातून बाहेर जाण्याचा मी आदेश दिले साहेबांना मला. शहरवासी म्हणून ओळखलं जायचं, परंतु सन्माननीय मुख्यमंत्री, सन्माननीय उपमुख्यमंत्री आणि सर्व लोकप्रतिनिधी यांच्या पुढाकारातून बरेच ठिकाणी रस्ते झालेलेच आहे. परंतु आपल्या शहरामध्ये 2 किंवा 3 एजन्सीज आहेत. PWD आहे, नॅशनल हायवे PWD आहे आणि महापालिका. शेवटी खड्डा कुठेही दिसलं की लोकांना हा रस्ता कोणा मालकीचा आहे त्यांना काही घेणे देणे नाही. शेवटी शहर म्हणून आपण बदनाम होत असतो, महापालिका म्हणून आपल्या शहराची बदनामी होत असते. म्हणून शहरामध्ये जरी आज मोठ्या प्रमाणावर कॉन्क्रीट रस्ते होत जरी राहिला, बरेच ठिकाणी डांबरी रस्ते अजूनही मोठ्या प्रमाणावर आहेत आणि हे सलग अखंड असे काही सिमेंट रस्ते आपण बनवत नाही. बरेच ठिकाणी क्रॉसिंग साठी आपण ड्रेनेजच्या, वॉटर सप्लायच्या क्रॉसिंग साठी आपण घेत असतो आणि त्यामुळे बरेच ठिकाणी ते वाहतूक जाऊन ते खड्डा पडतात आणि तो स्पीड ब्रेकर वेगवेगळ्या प्रकारचे स्पीड ब्रेकर तयार होते आणि ते ओळखू येत नाही. म्हणून यापूर्वी आपण हॉट मिक्सच्या पद्धतीने करायचं, परंतु बरेच वेळा क्वालिटीचा आणि त्याच्यामध्ये व्यवस्थित नसायची. म्हणून आपण खड्डे मुक्त शहर बनवण्यासाठी हा पॉटहोल मशीन जे आपण आधुनिक तंत्रज्ञानाकडे वळायची आहे आणि मेकॅनायझेशन कडे वळायची आहे, म्हणून आपण हा मशीन घेतलं. आणि गेल्या वर्षीच आपण हे रिझल्ट आणि ज्या प्रभागामध्ये ज्या नगरसेवकांनी ते तक्रारी ज्या ठिकाणी करतात त्या ठिकाणी प्राधान्याने आपण जातो आणि ज्या ठिकाणी मोठे जे खड्डे असतात ते बुजवतो. आता विषय पत्रिकेमध्ये हा विषय याच्यासाठी आला कारण गेल्या वर्षी नाविन्यपूर्ण उपक्रमामध्ये आपण हा घेतला होता आणि याच्यासाठी आता जे दररोज मटेरियल लागतो, कोल्ड एमोल्शन हा टेक्नॉलॉजीमध्ये आपण हा खड्डे बुजवत असतो आणि ते मटेरियलचा प्रस्ताव आहे. आणि जसं जसं नगरसेवक फोन करतात आणि ते खड्डे ज्या ठिकाणी असतं आणि त्याला एक सिरियल वेटिंग लिस्ट ठेवून त्या ठिकाणी खड्डे बुजवण्याचे काम आपण करीत असतो. आणि तो कधी कधी PWD ला सांगून सुद्धा तो खड्डे बुजवण्यामध्ये वेळ जात असेल, परंतु तो खड्डा PWDचा जरी असेल तरी आपण आपल्या महापालिकेच्या माध्यमातून ते बुजवत असतो आणि ते तसं कल्पना आपण PWD विभागाला कळवत असतो. या संदर्भात ज्या ठिकाणी MJP जे म्हणजे पाईपलाईन टाकून त्या ठिकाणी केलेला आहे तो रोड रिस्टोरेशनच्या अभिनंदनाचा ठराव मांडत असताना मी एक आणखीन आपल्याला सूचना करू इच्छितो की ज्याच्यासाठी ज्यांनी पाठपुरावा केला ते आपले कॅबिनेट मंत्री अतुलजी सावे असतील, आपले माजी केंद्रीय मंत्री डॉक्टर कराड साहेब असतील, आपले विधान परिषदेचे आमदार संजय केनेकर असतील, अनुराधाताई चव्हाण असतील, सतीशजी चव्हाण असतील, विक्रम काळे असतील, या लोकप्रतिनिधींनी काय झालं सांगा. काय झालं बोलो ना. क्या हुआ अंदर बताओ. एक मिनट. क्या हुआ बताओ क्या हुआ. आपको निकाला उठा के बाहर ले आए. बोलिए बोलिए शुरू कीजिए. अभी पानी का प्रस्ताव था, शासन ने कोई काम अच्छा किया, कोई अधिकारियों ने, मिनिस्टरों ने, आमदार ने अच्छा किया, तो ये पानी पुरवठा का पहले स्टार्टिंग उद्धव ठाकरे सामने रखी थी. तो लोखंडे साहब पहले उनका शुक्रिया अदा करो उनका. जब तुम इनका कर रहे हो, तुम अधिकारियों की चमचागिरी कर रहे, तुम्हारे की चमचागिरी कर जब उद्धव साहब ने करे उनका नाम क्यों नहीं ले रहे. डेवलप नहीं लेते तो वहां पर दबाव में आके काम कर रहे.
पण तो महापौर निषेध तुम्हाला करा. वारंवार त्यांनी सांगितलं की शांत बसून मांडून आपली भूमिका ते मांडा. मानणार नाही आम्ही ते मानणार नाही. आमचं आमचं काय नाही. आम्ही इथे आले ना आम्ही ते म्हणजे आम्ही नाम घेणार नाही. मग कशाला नाही घेणार? का नाही घेणार पण तुम्ही? तुमच्यावर पहिल्याच सभेत मग आता कारवाई झालेली आहे. आता जाऊन द्या काय त्याच्यामध्ये काय जेल तर नाही झाली ना, कारवाई होतात. माईक सगळे बंद आहे ना. आता माईक ते बंद आहे ना. जमलं आम्ही त्यांचं ऐका, आम्ही कुठे ऐकणार? आम्ही लोकशाही पद्धतीने चालतो. मग त्याच्याबद्दल आम्ही चालणार, त्यांना सांगणार त्यांनी कशाला नाही घेतलं नाम, त्यांना ते विचारा. आरोप करत होते महापौर दादागिरी करताय म्हणून. मग तुम्हाला दिसत नाही का? तुम्ही लोक स्वतः दिसत ना, त्यांचं ऐकतात आमचं नाही ऐकतात. मग ते काय दादागिरी तर काय झाली? मग ते काय काय तुमच्या पक्षाची भूमिका असेल आता? काय असेल पुढे भूमिका काय? आता बघू पुढे बोलू. काय घटनेचं साहेब काय झालं सांगा. तुम्हाला तुमच्यावरही कारवाई झाली आहे. आज एक तर महापौर साहेबांनी पहिले सांगितलं होतं की ऐन वेळेवर मी कुठले विषय घेणार नाही. मग सुरुवातीलाच प्रमोद राठोड यांनी पुतळ्याचा विषय घेतला, शंकरराव चव्हाणांच्या पुतळ्याचा विषय घेतला आणि त्याच्यानंतर अनेक सदस्यांनी अनेक अभिनंदनाचे प्रस्ताव घेतले. राजू वैद्य यांनी अभिनंदनाचा प्रस्ताव घेतला की 1680 कोटीची योजना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अतुल सावे यांनी मंजूर केली. पण प्रत्यक्षात ती योजना उद्धव साहेब ठाकरे यांनी मंजूर केलेली आहे आणि तिचं उद्घाटन भूमिपूजन सुद्धा उद्धव साहेबांच्या हस्ते झालेलं आहे. तर आमच्या पक्षाची ही भूमिका होती का ज्यांनी खरं काम केलं तुम्ही त्यांचं अभिनंदन करायला पाहिजे. पण महापौर आहे ना हे हुकुमशाही आणि दडपशाही करतात. मी बघितलं महापौर बाकीच्या विरोधी पक्षांचं ऐकून घेत नाही, दुसऱ्यांचं आमचं त्यांना वाटतं संख्याबळ कमी आहे. पण आम्ही एक जण जरी असलो तरी आम्ही सगळ्या सभागृहाला पुरून उरू आम्ही, कारण की आम्ही आमच्या पक्षाची भूमिका मांडणार. आमचा पक्षप्रमुख तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव साहेब ठाकरे यांच्या नावाचा अभिनंदनाचा प्रस्ताव त्यांनी घ्यायला हवा होता, पण तरी तो न घेता महापौर जे आहे ते दडपशाही करत आहे. आम्हाला सभागृहाच्या बाहेर पहिल्याच काढण्यात सभेत तुम्हाला मार्शलद्वारे उचलून बाहेर हो ना. आता त्यांचं कसं आहे, ते आणि प्रशासन मिळून सगळी दडपशाही चालू आहे त्यांची. त्यांचं कसं आहे, कोणत्या विरोधकाचं ऐकून घ्यायचं नाही. सुरुवातीलाच आता बाकीच्या लोकांचा पण राडा झाला. आम्ही काही त्याच्यात आम्हाला तरी कोपऱ्यात जागा दिली, बसण्याहून लोकांचा राडा चालू होता. आम्ही तर बसण्याहून भांडलो सुद्धा नाही त्यांना. आम्ही विकासाच्या मुद्द्यावरच, ज्यांनी खरा विकास केला, ज्यांनी आपल्या शहराला निधी दिला, पाण्याचा गंभीर प्रश्न समजून घेतला, उद्धव साहेब ठाकरे यांनी 1680 कोटी रुपये मंजूर करून दिले या शहराला आणि त्याचं भूमिपूजन सुद्धा त्यांच्या हस्ते झालं. तरी हे त्यांचा अभिनंदनाचा ठराव घेण्यासाठी हे भारतीय जनता पक्षाचे महापौर तयार नाही. ते पक्षपातीपणा करत आहे. त्याच्यामुळे त्यांनी आम्हाला सभागृहाबाहेर काढलं. पण आम्हाला हरकत नाही, आम्ही अशा सभागृहाचा त्याग करतो, कारण की आम्ही काही इथं झोपा घ्यायला आलेलो नाही. आम्ही काही इथं बसून एसी मध्ये बसून झोपा घ्यायला नाही आलो, त्यांचं ऐकून घ्यायला नाही आलो. आमच्या पक्षाची भूमिका जर ऐकत नसत आणि विकासाच्या मुद्द्यावर ते ऐकून घ्यायला तयार नसतील, अशा सभागृहात बसून तरी काय करणार आहे आम्ही? त्याच्यापेक्षा बाहेर राहिलेलं चालतो. आमचं जी कारवाई झाली ती चालते. आम्हाला आम्ही निषेध करतो अशा महापौराचा. आम्ही आमच्यातर्फे पण आमच्या अगोदर गोंधळ झाला, याचा निषेध त्यांना काय त्यांना बाहेर नाही काढला. त्यांचं आणि भीती त्यांना असं वाटली. एकतर्फीच कामकाज करायचं असेल तर इतर सदस्यांना बाजूला ठेवून त्यांनी त्यांचे जे युतीचे सदस्य आहेत तेवढेच बोलवले त्यांनी जीबीला. त्यांच्यातच ठराव काय मंजूर करून घ्यायचे करून घ्यावे. इतर सदस्यांना बोलूच नाही त्यांनी. बसवेश्वरांचा जो पुतळा आहे तो रद्द, म्हणजे ठराव रद्द करू असा वगैरे पण तुम्हाला इशारा दिला. बसवेश्वरांचा पुतळा हा कोणीही रद्द करू शकत नाही. तो ठराव आम्ही ठराव सर्वांमध्ये पास होणार आहे. महापौरांनी बोलल्यामुळे तो रद्द होऊ शकत नाही. आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब यांनी 1680 कोटी सह 3200 कोटी शहराला निधी दिला होता, भरघोस निधी दिला होता आणि त्यांचा अभिनंदनचा ठराव घेत नाहीये. आम्ही महापौरांचं, उपमहापौर आणि सर्व प्रशासनाचा आम्ही धिक्कार करतो, निषेध व्यक्त करतो. ठराव रद्द करण्याचा इशारा दिला म्हणजे तुम्हाला एक प्रकारे धमकी दिली. याच्यापूर्वी आम्ही सांगितलं की शागन बाजार, पीर बाजार आणि ते चिकटवाला बाजार ते मी उचलू. आम्ही ते ठेवा ना, नाही म्हणे ते नाही तुम्ही जनरल भाडे. मग ते पेपर मध्ये कशा दिला कमिशनचा, ते तर डिक्टेटरशिप झाला. मग ते ऍडमिनिस्ट्रेटर नाही आता, ते कमिशनर आहे. जनरल भाडे त्याच्यामध्ये विचार ते बी सांगू नको तुम्ही. तुमच्यावर दादागिरी दादागिरी आम्ही कसं ऐकून घेऊ? आम्हाला जनता निवडून दिली, यांनी थोडी निवडून दिलं आम्हाला. आणि जनतेचे प्रश्न ऐकून घेत नसेल तर सन्माननीय महापौर साहेबांनी परवा चालू एक मीटिंग लावली, जे जालना रोड मध्ये अतिक्रमणमध्ये जे मालकी हक्काचे घरं वगैरे गेलेले त्याचा मी प्रश्न मांडलेला होता. त्यावेळेस महापौर साहेबांनी सभा ठेवली, तर मला कळवण्यात नाही आलं. मला याचं उत्तर हवंय का मी विरोधी पक्ष म्हणून मला कळवण्यात आलं नाही का? मला महापौर साहेबांना प्रश्न मी टाकलेला आहे आणि त्यांनी आमचं म्हणणं आज कसं ऐकून नाही घेतलं. पण हे का तुझा भाव का बरं? आमचे माईक बंद सगळं बंद.
शिवसेनेचे नगर सम्राट शिवसेना तो बाळासाहेब काय सांगा, काय घडलं होतं? महापौर साहब एक से दो मशीन कम से कम करना चाहिए। नहीं, एक से दो मशीन एक मिनिट यांचं उद्या हमारे पास में और काम फास्ट हो जाता भैया संबंधित सदस्य एकाच झाल्यावर तुम्ही बोला काय गड्ढे ज्यादा अगर किसी कोई भी वार्ड में हो जाते हैं या प्रभाग में हो जाते हैं, वहां से लेडीज बच्चे जाते हैं गिरते हैं, तो कम से कम 2 मशीन होना चाहिए और काम गड्ढे बुझाने का फास्ट होना चाहिए। चला सन्मान सदस्य तुमच्या काही सूचना होती? हाँ, ये जूना बाजार के अंदर अभी आग लगी हुई है। पुराना जो बुराड़ी नेशनल स्कूल है ना, वहाँ पर कुछ लोग ऊपर अटके हुए हैं, तो वहाँ पर जो तो कमिश्नर साहब जल्द से जल्द जो है पटकन पाठवा आणि या विषय क्रमांक 10 तुम्ही तुमचं काय ह्याच विषयाशी संबंधित आहे का? संबंधित सदस्य ओसामा सीसी रोड में आप पैसा उसको किस तरीके से करेंगे, उसकी कितना वो टिकेगा उसके बारे में आप प्लीज बस हाँ चला एक 2 मिनिट खुलासा करा। आदरणीय सभागृह, ही मशीन वार्ड निहाय जाते, एकच मशीन आहे त्यामुळं म्हणजे एका वार्डला पाठवलं जाते। आज वार्ड नंबर 10 मध्ये आहे, उद्या वार्ड नंबर 1 मध्ये वार्ड इंजिनियरच्या अंडरचं काम चालतं। माननीय महापौर साहब, मशीन अच्छी है, सभी वार्डों में जाना चाहिए। इसके साथ साथ त्यामुळे एक विषय क्रमांक 10 के अंदर त्यामुळे कोर एम्युनिशन व ऍग्रिगेट्स खरेदी करण्यासाठी वार्षिक दर करार करून एजन्सी नियुक्त करणे आवश्यक आहे। तो यासाठी आपण ई टेंडर केलेले आहे, काही पेपर ऍडव्हर्टाइजमेंट केलेले आहे, हे काय खुलासा हे जस्ट त्याच्यामध्ये पर्टिक्युलर विषय विचारला होता, दोन्ही आहे तो वाढ हो, सांग. तयार केलं ते सांगतो. कसं तयार मी प्रशासनाला असं आदेशित करतो की याचे एक कॅलेंडर तयार करा, मंथली कॅलेंडर तयार करा झोन वाईज 1 नंबर ते 10 नंबर, म्हणजे प्रत्येक झोनला ती कधी जाईल ते सन्मान्य सदस्यांना कळेल आणि ते पण मॅच्युरिटीनं सगळे एकमेकाच्या वार्डात घेऊन जातील। हा एक मिनिट सन्मान्य साहेब खुलासा होऊ द्या त्यांचा। हा चला सांगा। आदरणीय महापौर महोदयांनी आदेशित केल्याप्रमाणे त्याचा टाइम टेबल तयार करतो। प्रत्येक झोनला झोन न्याय म्हणजे एक दिवस, महिन्यातून 3 दिवस प्रत्येक झोनला वार्ड इंजिनियरच्या देखरेखीखाली मशीन चालेल। सिमेंट रस्ते बुजवण्याच्या बाबतीत, खड्डे बुजवण्याच्या बाबतीत अत्यंत तांत्रिक पद्धतीने खड्डे बुजवले जातात। पहिल्यांदा खड्ड्यातला धूळ काढली जाते एअर प्रेशरच्या माध्यमातून, नंतर इमल्शन बनवलं जातं, खडी आणि इमल्शन, नंतर प्रेसिंग करून खड्डे बुजवले जातात। तुम्ही जे म्हणलेलं आहे हे इमल्शन ग्रेड हे सिमेंट रस्त्यावर तग धरतं का, हा प्रश्न होता। नक्की तग धरतात, चांगलं तग धरतात एकदम। डांबर आणि ते यस दोन्हीसाठी कसं तुम्ही करतो हो। आता आपसात बोलू नका सदस्य, शेवटचं जो आज की जो जनरल बॉडी थी, ये जनरल बॉडी तकरीबन 6 साल के बाद में हो रही है। हमारी उम्मीद ये थी कि जनरल बॉडी के अंदर पानी के मुद्दे के ऊपर बात होगी, एजुकेशन के मुद्दे के ऊपर बात होगी, हॉस्पिटल्स के मुद्दे के ऊपर बात होगी, रोड के मुद्दे के ऊपर बात होगी। इन तमाम मुद्दों के ऊपर बात ना होते हुए यहाँ पर बात जो मुद्दों की जा रही है, रोड को नाम देने की बात की जा रही, शहर का नाम जो बदला गया तो उसका अभिवादन करने की बात की जा रही। देखिए शहर का नाम बदल के 2.5 साल के ऊपर हो गए, आज अभिवादन करने का क्या है? जबकि पूरे शहर ने इस बात को मान लिया, 2 बाबू लोगों ने बैठ के जो तो मंत्रालय में फैसला कर दिया कि हमारे शहर का नाम ये होगा, तो शहर के लोगों ने मान लिया ना। वही मुद्दे आप कब तक करेंगे? संभाजी नगर, औरंगाबाद। हमारा कहना था कि भाई आप विकास के मुद्दों के ऊपर बात करो, वो ना करते हुए तो दूसरे मुद्दों के ऊपर बात की गई। साथ ही में आदरणीय महाराज के पुतले के ताल्लुक से एक ठहराव था, उस पुतले के ठहराव जो तो टेंडर के लिए 2,68,00,000 रुपए जो म्यूनसिपल कॉर्पोरेशन खर्च करने जा रही है। हमारा कहना म्यूनसिपल कॉर्पोरेशन पर आयुक्त साहब ने कहा कि देखिए काम करते हैं हम, तमाम कॉर्पोरेटर जो तो फंड रेज करते हैं, हमारे 33 कॉर्पोरेटर है, तमाम कॉर्पोरेटर 1-1 लाख रुपए देंगे। इम्तियाज भाई ने कल जैसे कहा कि मैं 4 लाख रुपए देता हूँ, 3 लाख रुपए कॉर्पोरेटर से लेंगे, ऐसा 40 लाख हमारे पास जमा हो गए। बाकी के जो कॉर्पोरेटर थे उनसे पैसे जमा किए जाए तो सत्ता में उनसे ज्यादा भी लिए जा सकते हैं। साथ ही में जो MLA और MP औरंगाबाद डिस्ट्रिक्ट के अंदर है उनसे भी पैसे लिए जाए और महाराष्ट्र का पुतला बनाया जाए, ना कि कॉर्पोरेशन जो ऑलरेडी
खस्ता हालत में है, जिसकी तिजोरी में ऑलरेडी पैसे नहीं है, ऐसी खाली तिजोरी के ऊपर और 2 करोड़ 68 लाख का आपको जो तो ये मत डालो और लोड मत डालो, और वो पैसे जो तो लोग प्रतिनिधि देना चाहिए। आहे की तुम्ही संभाजीनगर नामकरणाच्या प्रस्तावाला विरोध करून तुम्ही बाहेर आम्ही पडलेले विरोध आहे. नाही केले, आम्ही विरोध नाही केले, आम्ही वॉकआउट केले. आम्ही कशाला वॉकआउट केले? आम्ही यासाठी वॉकआउट केले की 2.5 साल पूर्वी आमच्या शहराचे नाम बदलून घेतलं. आता 2.5 साल नंतर काय? आता काय तुम्ही ते करता? आता तुम्ही काय पानीच्या बाबतीत बोलत नाही, काय एजुकेशनच्या बाबतीत बोलत नाही. अच्छा, एक बात बताइए, हमारे आदरणीय एक नेताजी थे गुप्ता मुंडे साहब, उनके नाम का जो एक स्मारक बनने वाला था जालना रोड के ऊपर, इम्तियाज जलील साहब ने उसका विरोध किया. स्मारक का विरोध नहीं था, कहना इम्तियाज भाई का ये था कि हम हमारे आदरणीय नेता के नाम पे एक पुतला क्यों बना रहे हैं, क्यों ना हम वहाँ पे एक दवाखाना बनाए. छत्रपती संभाजीनगर नावाला अजूनही विरोध आहे. आमच्या छत्रपती संभाजीनगर नावाला काय विरोध नाही. आम्ही फक्त हे सांगत आहे की आम्ही तुमच्या भावनांचा आदर करत आहे, सन्मान करत आहे. तुम्ही पण आमच्या भावनांचे आदर करा ना, सन्मान करा ना. हो झालं ना, आता झालं छत्रपती संभाजीनगर. आम्ही पण सांगतो ना, आमच्या शहराचे नाम तुम्ही केलंय, पण आता काय? आता ते सांगणार का मग आपण छत्रपती संभाजीनगर सुरू आहे असं तुम्हाला वाटतं? आम्हाला सुनिए ना भाई, ये टेंडर करने का 2 करोड़ 68 लाख का पुतला बनाने का क्या मतलब होता है? आधे पैसे घर को लेके जाना, आधे पैसे में पुतला बनाना. हमारे महाराज को, अपने महाराज को अगर सच में श्रद्धांजलि देना है तो पुतला मत बनाइए, उनके नाम पे एक दवाखाना बनाइए ताकि कोई गरीब को, पेशेंट को वहाँ पर जो इलाज हो. एक प्रश्न असा आहे की तुम्ही जे निवेदन देता, जे काही मागणी करता तुमच्या लेटर हेडवर, त्याच्यावर तुम्ही औरंगाबाद नाव टाकता. आम्ही छत्रपती संभाजीनगर लिहितो, त्यानंतर ब्रॅकेटमध्ये औरंगाबाद लिहितो. तेच आम्ही सांगतो, आम्ही तुमचे भावनाचा आदर करत आहे. आम्ही छत्रपती संभाजीनगर आमच्या लेटरवर लिहित आहे आणि आम्ही सोबत ब्रॅकेटमध्ये औरंगाबाद लिहित आहे. साहेब, 30 साल तक बीजेपी शिवसेना मांग करती रही कि छत्रपति संभाजीनगर नाम किया जाए. तब उनके लेटर के ऊपर क्या लिखा हुआ होता था? छत्रपति संभाजीनगर. उस वक्त में मेरे पिताजी मरूम अब्दुल साजिद बिल्डर साहब विरोधी पक्ष नेता थे, चेयरमैन थे. शिवसेना बीजेपी के लोग उनके पास निवेदन लेके आते थे और उसके ऊपर लिखा होता था छत्रपति संभाजीनगर. इसी तरीके से इम्तियाज जलील साहब आमदार थे, खासदार थे, शिवसेना के बीजेपी के लीडर उनके पास जाते थे, हमको निधि दीजिए, फंड दीजिए. उनके लेटर के ऊपर छत्रपति संभाजीनगर लिखा होता था. हमने उनकी भावनाओं का आदर किया, सम्मान किया और उस वक्त में भी उनके लिए काम किया. और जब आज नाम बदल गया तो हम ये गुजारिश कर रहे हैं कि हम आपकी भावनाओं का आदर करते हैं, आप भी हमारी भावनाओं को थोड़ा सा आदर कर समिति लीजिए. के अध्यक्ष ने, सभापति ने ये बोल दिया है कि लेटर हेड पर चाहिए, नहीं तो वो क्या मसला स्थायी है? समिति, माननीय स्थायी समिति के हमारे चेयरमैन साहब माननीय अनिल भैया मकरिया जी, वो भी अच्छे सीनियर पॉलिटिशियन है. उनको भी मैंने यही कहा था कि माननीय चेयरमैन साहब, हम आपकी भावनाओं का आदर करते हैं और आप भी हमारी भावनाओं का आदर कर दीजिएगा. और जो तो नामों की राजकारण ना करते हुए विकास के ताल्लुक से हम लोग बात करें तो बेहतर है. थैंक यू.